कविप्रविश्य यूट्यूब चॅनल मित्रांनो, मनपूर्वक स्वागत. एक सक्षम अधिकारी जो UPSC पास होऊन आपल्या महाराष्ट्र सरकारच्या सेवेत आहे, त्यांचा एक संदेश खास जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आजचा हा माझा छोटासा प्रयत्न. एक राजा होता. त्याने 2 गरुड पाळले होते. एक गरुड छानपैकी आकाशामध्ये उंच भरारी मारायचा, त्याचं जीवन मस्त जगून पुन्हा तो त्या राजाच्या बागेमध्ये हजर व्हायचा. आणि दुसरा गरुड मात्र त्याला उडता येत असून, भरारी घेता येत असून सुद्धा एका फांदीवर चिटकून बसलेला राहायचा आणि जो राजा देईल तेवढंच अन्न तो ग्रहण करायचा. राजा मोठा चिंतेत पडला. शेवटी राजाने दवंडी पिटवली आणि माझ्या या गरुडाला जो कोणी उडायला लावेल, तो जे विसरून गेलाय ते त्याला लक्षात आणून देईल, त्याला मी 1000 सुवर्णमोहरा देईन. खूप लोक येतात, प्रयत्न करतात, अपयशी ठरतात. नंतर गर्दी सगळी संपत चालली तेव्हा एक शेतकरी येतो. अतिशय गरीब बिचारा, हटका शर्ट घातलेला. अन्नदाता सुखी भव नुसतं आपण म्हणतो, पण त्यांची परिस्थिती अजून काही सुधारत नाही आहे. जे गब्बर आहेत तेच गब्बर होत चाललेत. जो काबाड कष्ट करतो, नांगर मारतो, बी बियाणं पेरतो, स्वतः राबतो, काहीतरी किडूक मिडूक शिळंपाळं खाऊन परत झाडाखाली झोपतो, असा हा शेतकरी. त्याची उन्नती झाली पाहिजे हे नक्कीच, त्यासाठी शुभेच्छा. तो येतो शेतकरी आणि राजांना विनंती करतो की मी प्रयत्न करायला तयार आहे, त्या गरुडाला मी उडायला लावेन, मला संधी द्यावी. राजा खुश होतो. चला, कुणीतरी खूप स्वतःहून मी प्रयत्न करतो आणि उडायला लावेन असा कॉन्फिडन्स पण देतोय तो. राजा त्याला परवानगी देतो. तो त्या गरुडाजवळ जातो. काय करतो कोणाला इतकं काही दिसत नाही आणि राजाकडे परत येतो सिंहासनाजवळ. राजा म्हणतो, काय झालं, तुला मिळाला का विजय? गरुड उडाला का तिथून? त्याने आकाशात भरारी घेतली का? अशी प्रश्नांची सरबत्ती राजाने जेव्हा त्याच्याकडे केली तेव्हा त्या शेतकऱ्याने निमूटपणे आकाशाकडे एक बोट दाखवलं आणि खरंच तो गरुड आकाशात भरारी घेत होता आणि त्या पहिल्या गरुडापेक्षाही उंच भरारी त्याची दिसून येत होती. राजा खूप खुश झाला. त्याने शेतकऱ्याला 1000 सुवर्णमोहरा दिल्या आणि फक्त विचारलं की तू काय केलंस नक्की? त्या शेतकऱ्याने एकच उत्तर दिलं, राजेसाहेब माफ करावं मला, तुमच्या परवानगीविना मी फक्त गरुड ज्या फांदीवर बसला होता ती फांदी तोडून टाकली आणि त्याने आकाशाकडे झेप घेतली. मित्रांनो, तुम्ही आम्ही खरंच कधीच स्वतःच्या अंतरंगात डोकावून बघत नाही आणि पारंपरिक गोष्टींना चिटकून बसतो. आपण किती उंच भरारी घेऊ शकतो हे आपल्यालाच त्याच्यामुळे माहीत नसतं. आणि ही जी फांदी आहे, तुम्ही ज्या फांदीवर बसला आहात, ती फांदी तोडायला असा कोणी शेतकरी येणार नाही, कोणी तिराहित माणूस नक्कीच येणार नाही. सध्याचं युग असं आहे की तुम्हाला आत्मचिंतन करावं लागेल, आत्मपरीक्षण करावं लागेल आणि कुठेतरी काहीतरी बनवून दाखवायचं आहे, ही जिद्द हवी मनात. आणि मग ज्या फांदीवर तुम्ही बसला आहात ती फांदी दुसरं तिसरं कुणीही तोडू शकत नाही. ती फांदी तुम्हालाच तोडायची आहे. माझे आई, माझी वडील, माझे भाऊ, माझे बहीण, माझं गाव, माझी शेती, असं जर तुम्ही चिटकून बसाल तर तुम्ही स्वतःच्या प्रगतीची दारं बंद करत आहात.
चला ठरवा तुम्ही, फांदीवर बसलेला गरुड म्हणून जगायचं आहे का त्या तुटल्या फांदीवरून उंच भरारी घेणारा गरुड व्हायचं आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये एक भरारी घेणारा गरुड असतो. फक्त तो जिथं चिटकून बसला आहे तिथून त्याला उठवावं लागतं. मग ते कोणीतरी, घरातल्या लोकांनी तरी तो प्रयत्न केला पाहिजे, किंवा असं प्रयत्न करणारं कोणीच नाही भेटलं तरी त्या फांदीवरच बसून राहणं हे पण चुकीचं आहे. तुम्हाला स्वतःच्या अंतरंगात डोकावून नक्की मला काय बनायचं आहे, नक्की मी काय करू शकतो आयुष्यात, असे प्रश्न स्वतःला विचारत ती फांदी तुम्ही स्वतःच तोडायची आहे आणि भरारी घ्यायची आहे. प्रत्येक माणूस काही ना काही बनवू शकतो, हाच संदेश त्या सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेला आहे आणि ते त्यांनी करून दाखवलं आहे. हा जो सक्षम अधिकारी आहे, मी मुद्दाम आता या व्हिडिओत नाव सांगत नाही आहे आणि गरजही वाटत नाही मला. संदेश पोहोचण्याशी मतलब आहे आणि इतकंच सांगतो की तो सक्षम अधिकारी अतिशय सक्षमपणे काम करतो आहे आणि प्रशासनाचा नावडता अधिकारी म्हणूनही प्रसिद्धीस पावला आहे. नावडता कोण होतं? जो प्रामाणिकपणे लढतो ना, तोच समाजाला नको असतो, तोच प्रशासनाला नको असतो, हे आपल्या भारत देशात अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे. मी तर अशा प्रशासनिक अधिकाऱ्याला खूप खूप शुभेच्छा अर्पित करतो आणि इतकंच म्हणेन कि कीप इट अप सर. आप जैसे होनहार ऑफिसर्स जब तक इस देश में है तब तक अब भी कुछ आशा है, ऐसे ही एक कॉमन मॅन कहता रहेगा. नक्कीच सामान्य माणसाला जेव्हा अशी माणसं दिसतात ना, तेव्हा त्याचा जगण्यातला हुरूप वाढतो आणि तो हुरूप वाढवणारे तुम्ही आहात. हाच एक छोटासा संदेश मी माझ्यातर्फे त्या सक्षम अधिकाऱ्यांना देतो आणि त्यांचा हा जो संदेश आहे तरुणांना दिलेला, तो जास्तीत जास्त तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी माझे व्ह्युअर्स, सबस्क्रायबर्स मला नक्कीच मदत करतील आणि आपापल्या घरात असा गरुड भरारी घेऊ इच्छिणारा जर कोण असेल किंवा कोण मुलगी असेल अशी गरुड झेप तिला घ्यायची आहे, तर तिला नक्कीच अडवायचं नाही आहे. ती जर कुठे चिटकून फांद्यावर बसलेली असेल ती व्यक्ती, घरातला मुलगा किंवा मुलगी, दोघांनाही ती लिबर्टी द्या, त्यांना गरुड झेप घेऊ द्या. प्रशासनाला चांगले अधिकारी अधिकाधिक मिळत जातील. या गोष्टीवर माझा तरी विश्वास आहे आणि मला तरीही राजाने गरुड पाळले आणि त्यातला एक गरुड भरारी घ्यायचा आणि एक फांदीवर चिटकून होता. या गोष्टीद्वारे जो संदेश त्यांनी द्यायचा आहे, जो दिलाय संदेश, तो मला तर खूपच आवडला. चला मित्रांनो, आपण आपल्या आपल्या अंतरंगात डोकावून बघू. कदाचित आपल्यामध्ये पण एखादा गरुड लपलेला असेल, त्याचं दर्शन आपल्याला होईल आणि आपणसुद्धा आज जिथं आहोत तिथून थोडीशी उंच भरारी नक्कीच घेऊ शकतो. हर इंसान कुछ न कुछ करके खुद की तरक्की कर सकता है. इस बात पे बिल्कुल विश्वास रख के थोड़ा सा अपने गिरेबा में झांक कर देखिए, तरक्की ज़रूर हो सकती है. पुन्हा एकदा त्या सक्षम अधिकाऱ्याला प्रवीचं मनपूर्वक नमन आणि त्यांच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.